काम 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 खूपच काम केल्यानेच होते, आधी करून तरी पहा, असं कोणीतरी म्हणलेलं आहे. तर हॅलो, नमस्कार, जय वैभव लक्ष्मी माता. मी अनिता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी अशी खूप सारी कटिंग वगैरे तुम्हाला दाखवते. खूप सारं काम आहे, त्याच्यामुळे स्पेशली असा व्हिडिओ जसा बनवायला पाहिजे ब्लॉग तसा मी बनवू शकत नाही आहे. सध्या कामे आहेत, एडिटिंग वगैरे, त्याला पण भरपूर वेळ लागतो. म्हणून मी तुम्हाला असं थोडं स्पीडमध्ये करून तळतळं माझं काम दाखवत आहे. तर बघा, आता काम आहे तोपर्यंत करतच राहायचं. आता लग्नांचा सीझन आहे, काम आहे, त्याच्यामध्ये हे आता घेतलेले ऑर्डर्स आहेत, ज्यांना त्यांना वेळेत ऑर्डर दिलीच पाहिजेत. आता अगर खूप उशीर झाला, आपण वेळेला त्यांना ज्या टाईमला आपण बोललो त्या टाईमला दिलं नाही तरी आपला इम्प्रेशन खराब होतो. म्हणून आपल्याला तर कामं तर करायचीच आहेत, द्यायचंच आहे. म्हणून असं थोडं खूप सारे व्हिडिओ शूट तर खूप सारे केलेत, पण एडिटिंगला वेळ भरपूर लागतो, व्हॉइस ओव्हर द्यायला, एडिटिंग करायला सर्व. म्हणून असं स्पीडमध्ये करूनच तुम्हाला दाखवते. कारण आता यूट्यूब चॅनल चालू केला आहे, तर त्याला पण थोडंफार वेळ द्यायलाच पाहिजे ना. हे बघा, आता हा चालला आहे माझा 48 साईज छातीचा ब्लाऊज. हा खूप मोठा ब्लाऊज आहे. याची सविस्तर व्हिडिओ बनवायचा खूप मी विचार केला होता, पण जमतच नाही आहे. काय खूप सारं काम आहे. आता ह्याच ब्लाऊजचे 4 ब्लाऊज ह्या मापाचे आहेत, ते बनवायचे आहेत आणि द्यायचं आहे लगेच. म्हणून मग आता असं दाखवते, समजून घ्या थोडं. मग नंतर मी सविस्तर कटिंगचे व्हिडिओ आणेन तुमच्यासाठी. प्रत्येक ब्लाऊजची स्टेप बाय स्टेप कटिंग कशी करायची आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत जाईन. आता थोडंसं कामाचं आहे प्रेशर, म्हणून थोडं दाखवत नाही. हा बघा, हे ब्लाऊज सगळी कटिंग झाली, स्टिचिंग पण झाली, त्यांना द्यायचा होता. मग आता ह्याची पूर्ण स्टिचिंग वगैरे मी काय शूट केलं नाही, पूर्ण थोडंफार केलं, तेवढंच मी दाखवत आहे. असा कपडा छोटा असला की हे बघा, एवढे मोठे जॉईंट पण लावावे लागतात. मग आता हा साडीचा कपडा खूपच छोटा आहे, त्याला मला आता जॉईंट द्यावं लागतं, त्याच्यामध्ये पण भरपूर वेळ जातो. तर असंच चाललं आहे काम. त्यात आहे आज मंगळवार, अमावस्या. घरातले सर्व कामं वगैरे ते सर्व आटपून केले. हे तुम्हाला थोडे हे कालपासूनचे थोडे व्हिडिओज सर्व मी शूट केलेले, एडिट करून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. असंच थोडं काम करत जा. तुम्ही पण काही ना काही, मला माहिती आहे तुम्ही पण काही ना काही करतच असाल. तरी ज्या कोणी ताई करत नसतील त्यांना हीच माझं सांगणं आहे की घरात बसून रिकामा वेळ बसण्यापेक्षा असं काहीतरी करत जावा. स्वतःला वेळ द्या. सगळ्यांमध्ये काही ना काही कला असते, जरूर असते. असं म्हणत नाही की टेलरिंगच काम तुम्ही करा. प्रत्येक ताईमध्ये, प्रत्येक स्त्रीमध्ये काही ना काही कला लपलेलीच आहे. ती तुम्ही शोधा आणि त्याला करायचा प्रयत्न करा. असं म्हणत तुम्ही कोणत्या वयाच्या आहात, तुम्ही यंग आहात की तुम्ही ओल्ड आहात. 40 नंतर मी जेव्हा हा यूट्यूबला मी सुरुवात करू शकते, तर तुम्ही का नाही करू शकत? जरूर करा. काहीही सुरू करण्यासाठी कोणत्या वेळाचं बंधन नाही. नवीन सुरुवात आपली कधीही होऊ शकते. तर बघा, मी असेच हे ब्लाउजांचं, हे टेलरिंगचं काम तर मी खूप गेले 20 वर्षापासून करते आहे. पण मला काय माहिती, माझी वेळ आता आली असेल, माझ्या लाईफमध्ये टर्निंग पॉईंट आता आला असेल. त्यामुळे मला हा यूट्यूब चॅनल खोलावा, माझं काम सर्वांपर्यंत पोहोचावं म्हणून असं आता मला सुचलं. किंवा मला सगळ्यांनी सपोर्ट पण आता केला. सगळ्यांनी आपल्याला काही एवढं ह्याच्यातलं जमत नाही, तरी मुलांच्या सपोर्टमुळे, सगळ्या फॅमिलीच्या, परिवाराच्या, माझ्या पतीच्या
सगळ्यांच्या सहमतीने आणि सगळ्यांच्या मदतीनेच मी हे सर्व करू शकते. हा नवीन पाऊल मी उचलला आहे. आता मी आहे 45 वर्षाची. जेव्हा मी ह्या वयात हे सगळं करण्याचा प्रयत्न करते, काहीतरी करून दाखवण्याचा प्रयत्न करते, तर तुम्ही पण करू शकता ताईंनो. यूट्यूब हा इतका वाईट पण नाही आहे. यूट्यूब म्हणा, सोशल मीडिया म्हणा, हा खूप चांगला आहे. लोकांचा गैरसमज आहे की सोशल मीडिया हा खूप वाईट आहे किंवा चांगला नाही याच्यामध्ये येणं वगैरे, पण माझं असं म्हणणं नाही आहे. माझं तर असं म्हणणं आहे की हा सोशल मीडिया तर इतका चांगला एक प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यावर आपल्याला इतकं सारं काही ज्ञान मिळतं ना, जे की आपल्याला कधी आपल्या आईने आजीने पण सांगितलेलं नाही. तितकं सारं ज्ञान आपल्याला ह्या सोशल मीडियातून भेटतं. आपले सणवार, रीतरिवाज सगळे कधी आपल्याला माहीत नसलेले सर्व काही याच्यावर भेटतं. मग हा वाईट कसा असू शकतो? मी तर खूप काही याच्यावरून शिकलेले आहे. बघा, आपल्यावर आहे की आपण याच्यातून काय घेतो. तर ज्यांना वाईट घ्यायचं आहे ते वाईट घेतात आणि ज्यांना काही शिकायचं आहे ते चांगलं शिकतात. खूप साऱ्या गोष्टी या यूट्यूबमध्ये पण आहेत शिकण्यासारख्या. मी ह्याच्यातून भरपूर काही शिकलेली आहे. म्हणूनच मी सांगते की हा सोशल मीडिया इतका वाईट पण नाही आहे, पण ह्याचा चांगला सदुपयोग आपल्याला करता आला पाहिजे. तर हा बघा, असा मी ब्लाऊज बनवला. याचे खूप छान पफ स्लीव्स बनलेले आहेत. थ्रेड पायपिंग पण खूप सुंदर याची लागलेली आहे. असा हा ब्लाऊज बनवून रेडी झालेला आहे. हा 34 चेस्ट साईजचा ब्लाऊज आहे. तर आता इथे बघा, मी श्रीकृष्णाचे वस्त्र बनवते आहे. हा नेटचा कपडा जो पिंक कलरचा आहे, खूप सुंदर आहे. श्रीकृष्णाचे वस्त्र मी बनवले आणि खूप छान दिसत होते, म्हणून थोडंसं तुम्हाला पण मी शेअर करते. असंच काहीतरी करायचं. माझं खूप दिवसाचं असं स्वप्न होतं की मी काहीतरी करू, मी माझ्या स्वतःचं काहीतरी करू. पण आता बहुतेक माझी ती वेळ आलेली आहे, म्हणून मी इतकं छान सगळं माझं काम सगळ्यापर्यंत पोचते. तसं तर मी काम इतक्या वर्षापासून करत होते, पण कोणाला माहीत होतं की मी मी काम छान करते वगैरे. आता मला सगळेजण बघतायत यूट्यूबमधून, इंस्टाग्राममधून सगळेजण बघतायत, म्हणून त्यांना माझं काम दिसतंय, सगळेजणांना आवडतंय. तसं काही ना काही करत गेलं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. बघा, तुम्हाला माझ्या गोष्टीत ह्या पूर्ण व्हिडिओमधून एकही गोष्ट माझी जर तुम्हाला तुमच्या कामाची असेल, तुम्हाला आवडली असेल, तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुढे पण असेच तुम्हाला माझे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील. थोडासा कामाचा व्याप कमी झाला की मग तुम्हाला कटिंगचे एकदम सविस्तर व्हिडिओ पण मी टाकत जाईन. बघा, आता असा हा खूप छान श्रीकृष्णाचा वस्त्र बनलेला आहे. हा फायनल बनल्यावर तुम्ही बघा किती सुंदर असा दिसतो. थोडीशी हिंमत आपण केली ना, तर खूप काही आपण करू शकतो. आता दुसऱ्यांना बोलून मला नाही जमणार, मी हे नाही करू शकत, मी ते नाही करू शकत, असं म्हणण्यापेक्षा काहीतरी करायची एक पाऊल तुम्ही उचलला की बरोबर होईल. सर्व करू शकतो आपण. फक्त करण्याची हिंमत ठेवा. काहीतरी करून दाखवण्याची आपल्यामध्ये जिद्द असली पाहिजे. हे बघा, श्रीकृष्ण किती छान दिसत आहेत. त्यांचे वस्त्र पण खूप छान बनलेले आहेत. आज लक्ष्मी मातेचे पण वस्त्र मी बनवलेले आहेत, ते दाखवेन तुम्हाला कोणत्यातरी व्हिडिओमध्ये. तर चला, असेच माझे व्हिडिओ बघत चला ताईंनो. मला सपोर्ट करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. मी अनिता भेटते तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार.